गुड मॉर्निंग ऑल. गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं, पण त्यातून ना आवाज येत होता. पण मी काय करते, असा आवाज यायला लागला ना की ना गॅस एकदम लो फ्लेम ठेवते. आणि असं 2 वेळा झालं आहे की लो फ्लेम ठेवल्यावर दूध अगदी छान उकळलं जातं. आता माहीत नाही का, पाहिलं तुम्ही, म्हणजे असं वाटतं ना की खराब होतं आहे, पण ते खराब नाही होत जर गॅसचा फ्लेम लो ठेवला. एका व्हिडिओसाठी थोडंफार रेडी झाले. मी जास्त मेकअप वगैरे करत नाही आणि मी तो ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल राईट. सो आता रेडी झाल्यानंतर तेवढं सगळा पसारा आवरणं पण गरजेचं आहे. जास्त फार काही नाही, पण थोडाफार होतोच. मग ते आवरून ठेवलं. सो आता आपल्याला पाणीपुरी करायची आहे. रेडी आहे तुम्ही? चलो फिर बनाते. आता सगळे एकसारखेच बनवतात, पण मी जसं करते तसं तुमच्यासोबत शेअर करते. इकडे सफेद वाटाणे छान भिजत घेतलेले, त्याच्यामध्ये मीठ टाकून मी शिजवायला ठेवून दिली कुकरच्या शिट्ट्या. आता याच्यानंतर आहे ना, इकडे पुदिना घेतलेला आहे, मिरची घेतली, अद्रक घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मीठ. ह्या सगळी पेस्ट करून घ्यायची. आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाण्यामध्ये ॲड करायचं. जास्त पातळ पण नाही करायचं. चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला पावडर ॲड केलं आहे आणि भाई साप एकच नंबर, म्हणजे स्पायसीनेस. आणि हे पाणी ना थोडं स्पायसी असेल ना तरच भारी वाटतं, मस्तच एकदम. त्याच्यानंतर आपण ना हे थोडेसे वाटाणे काढून ठेवले आमटीसाठी. आता या वाटाण्यामध्ये आपण हळद ॲड करूया आणि मीठ पण ॲड केलं आहे आणि कोथिंबीर वरून, आणि इतकं सुंदर आपला हा म्हणजे छानच तयार झालं होतं. आता या सगळ्या गोष्टी अशा मस्त मस्त काढून घेतल्या. चटणी मी बाहेरून आणली. आता हे मी सगळं प्लेटमध्ये असं रेडी करून ठेवते, जेणेकरून खाण्यासाठी इझी पण होईल आणि पटापट याची मजा घेता येईल. आणि आपली ही पहिली पाणीपुरी टेस्ट करते मी. इतकी सुंदर होते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय ऑल.